पुरुषांच्या बाबतीत 35 नंतर स्पर्म काउंट कमी होणं हो हे हो खरं आहे का? आणि लो स्पर्म काउंटवरती आयुर्वेदात काही उपचार आहेत का? तसं पाहिलं ना तर मग स्त्रियांमध्ये पटापट अंडी कमी होतात. त्यामानाने पुरुषांमध्ये फार लवकर स्पर्म काउंट कमी होतो असं नाही. ओके. 35 नंतरही त्यांच्यात असतो. परंतु त्याची जी क्वालिटी असते ना ती डिक्रीज होते, म्हणजे गुणवत्ता कमी होऊन जाते. त्यात जर अल्कोहोल, स्मोकिंगसारखं जर व्यसन असेल तर ती गुणवत्ता अजूनच डिक्रीज होऊन जाते. है ना? म्हणतात अल्कोहोल इन्क्रीजेस द डिझायर ऑफ सेक्स, म्हणजे डिझायर वाढवतं, पण डिक्रीजेस द परफॉर्मन्स. है ना? ओके. परफॉर्मन्स डिक्रीज होतो, म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होऊन जातं. तर ही व्यसनं नसावी. ह्या व्यसनांमुळं पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होतं, मोटिलिटी कमी होते आणि त्याकरता त्यांनी योग्य प्रॉपर व्यायाम करणं, मेडिटेशन करणं, प्राणायाम करणं, एक हेल्दी लाईफस्टाईल जगणं, हेल्दी डाएट घेणं, जसं की मोड कडधान्य खाणं गरजेचं आहे, रोजची 2 फळं खाणं गरजेचं आहे, वेळेवर जेवण करणं गरजेचं आहे, रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठून व्यायाम करणं, ॲटलिस्ट 45 मिनिट्स ब्रिक्स वॉक्स करणं गरजेचं असतं. बरोबर जर किगल एक्सरसाइज केला, म्हणजे पेल्विक एक्सरसाइज जर आपण केल्या तर त्याने सुद्धा याच्यावर आपल्याला मात करता येऊ शकते. अरे वा. कपलला बाळ होत नाहीये म्हणून ते रिपोर्ट्स करतात, पण रिपोर्ट्समध्ये बऱ्याचदा काहीच कारण दाखवलं जात नाही, पण तरी सुद्धा बाळ होत नाही याचं नेमकं काय कारण असतं? यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जा तुम्ही. कारण की आयुर्वेदामध्ये फक्त तुमच्या ब्लड युरिनच्या इन्व्हेस्टिगेशनला महत्त्व दिलं जातं असं नाही आहे. तर त्यासोबत तुमचं नाडी परीक्षण, तुमचा वात वाढला आहे, पित्त वाढलं आहे का कफ वाढलं आहे का, तुमचे दोष वात पित्त कफ हे साम्यावस्थेत आहेत, काय नेमकं वाढलं आहे, का राहत नाही आहे प्रेग्नन्सी, हे एक नाडी परीक्षणातनं कळतं. आणि सेकंड थिंग तुमचं प्रकृती परीक्षण केलं जातं की तुमची प्रकृती नेमकी कोणती आहे, पित्ताची आहे का वात पित्ताची आहे का कफ पित्ताची आहे की वात कफाची आहे. तर हे पण एक त्याच्यातनं समजलं जातं. थर्ड थिंग की तुम्हाला आतून चेकिंग केलं जातं. बऱ्याच न्यूली मॅरिड पण नाही म्हणता यायचं. आत्ता मी माझं उदाहरण देते. कोल्हापूरचं पेशंट होतं माझं आणि मी कोल्हापूरच्या व्हिजिटला गेलेले होते. तर लग्नाला 7 वर्ष झालेली होती. तर आमच्या दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये आम्ही प्रत्येक पेशंटचं इंटरनल चेकिंग हे कंपल्सरी करतोच, म्हणजे हजबंड अँड वाईफचं दोघांचंही करतो. त्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. म्हणजे काय होतं की मोठे मोठे रिपोर्ट्स केले जातात पण इंटरनल चेकिंगच होत नाही पेशंटचं. आणि जर पेशंटला फोबिया असेल सेक्सचा तर तो त्या क्षणी आपल्याला जेव्हा आपण चेकिंगला घेतो त्यावेळेस लक्षात येतो. ओके. या फोबियाबद्दल जरा हो, सांगाल का? तर व्हॅजिनिस्मस म्हणून एक आजार असतो महिलांमध्ये की त्या हजबंडला टचच करू देत नाही, सेक्सच नको म्हणतात. काहीतरी लहानपणी ट्रॉमा झालेला असतो तिच्या लाईफमध्ये, सेक्शुअल हॅरॅसमेंट कदाचित झालेली असते की तो एक बॅड तिच्या आयुष्यामध्ये तो एक्सपिरियन्स असतो आणि त्यामुळे ट्रॉमा की त्यामुळे ती हजबंडला रेडीच होत नाही. मग रेडी नाही झालं, मग त्यांच्यामध्ये ऑर्गॅझम असतं, सगळं काही करतात ते, पण बाळ होण्यासाठी सेक्स पाहिजे ना. मग ते हॅपी पण असतात. किंवा मग कधी कधी पुरुष म्हणतात की मला सुद्धा आता सायकॅट्रिककडे जावं लागलं हिच्यामुळे, कारण की ज्यावेळेस करण्याची वेळ येते त्यावेळेस बायको रिस्पॉन्स देतच नाही किंवा मग चिडचिड होते, दोघांमध्ये भांडणं सुरू होतात आणि हा फार मोठी समस्या आहे. तर हे सुद्धा आपण संबंध येत नाही दोघांमध्ये शारीरिक संबंध होत नाहीत. तर ह्या सगळ्या चेकिंग करणं गरजेचं असतं आणि याच्यात मध्ये कारण सापडतं. आणि एवढं करूनही जर कारण सापडत नसतं तर त्याला म्हणतात अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी. तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीच्या पेशंटला की तुमची कर्म देखील चांगली पाहिजेत, फक्त डॉक्टरांवर अवलंबून नाहीये.